मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरला अपघात झाला। गॅस गळतीमुळे मुंबई मार्गिकेवरील वाहतूक बंद झाली आहे। संध्याकाळी 5 पासून वाहतूक पूर्णपणे बंद आहे। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। गॅस गळती रोखण्यासाठी तज्ञांचं पथक घटनास्थळाकडे रवाना झालंय। आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी 5 वाजता हा अपघात झाला होता। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत आहेत। चैत्राली, नेमकी काय स्थिती आहे आणि आता वाहतूक कधीपर्यंत पूर्वपदावर येऊ शकते? संध्याकाळी 5 पासून वाहतूक बंद आहे। गॅस गळती रोखण्यासाठी तज्ञांचं पथक रवाना झालंय। टँकरमधून प्रोपोलिन गॅसची गळती होते। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात झालाय। त्यामुळे मुंबई लेनची वाहतूक ठप्प झाली आहे। वाहनांच्या लांब रांगा बघायला मिळतात। प्रोपेलिन गॅसची गळती या टँकरमधून सुरू आहे आणि आता एक तज्ञांचं पथक तिथे दाखल झालंय। गळती थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत आणि त्यानंतर टँकर सुद्धा इथे हटवला जाईल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात झालाय। टँकर पलटी झालाय आणि त्यातून प्रोपेलिन गॅसची गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। आणखी माहिती याबद्दल घेऊयात। आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत आहे। चैत्राली, कधीपर्यंत हा टँकर हटवला जाईल आणि वाहतूक पूर्वपदावर येईल? खरं तर मागील 4 तासापासून एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। घटनास्थळी अवघ्या काही वेळातच केमिकल एक्सपर्ट जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ही टँकरची गळती थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। गळती थांबवल्यावर यश आल्यानंतरच ही वाहतूक जी आहे ती पूर्ववत केली जाणार आहे। साधारणतः 5:15 पासून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती रोखून धरण्यात आलेली आहे। मात्र याला पर्याय म्हणून महामार्ग पोलिसांनी जे आहे ते जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून बोरघाटातून खोपोली मार्गे हलकी प्रवासी वाहनाची वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे केवळ एक्सप्रेस हायवेवरती सध्या अवजड वाहनं जी आहेत ती रोखून धरण्यात आलेली आहे। मात्र हलक्या वाहनांसाठी जो आहे तो जुना पुणे मुंबई महामार्ग चालू करण्यात आलाय आणि त्यावरून ही वाहतूक सुरू आहे। मात्र अवघा काही आणखी वेळ जाण्याची शक्यता जी आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवे चालू करण्यासाठी लागणार आहे। ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।